मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मग सांगा कसा तुमचा अभ्यास चाललाय आणि मॉक टेस्ट मध्ये फुल लेंथ टेस्ट मध्ये तुमचा स्कोर कुठपर्यंत पोहोचलाय कमेंट मध्ये सांगा. मी तुम्हाला सांगू का? छान चाललाय तुमचा अभ्यास. पहिला टॉपिक तुम्ही फिनिश केलाय. आपला दुसरा दिवस आहे हा. ड्युअल नेचर टॉपिक आपण अगोदरच ठरवलंय. पण या व्हिडिओमध्ये मी एकही न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देणार आहे. पण विथ कॉन्फिडन्स मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रत्येक न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता या टॉपिक मधलं. ओके. मी क्विक नेहमीप्रमाणे 15 ते 20 मिनिट सगळे फॉर्म्युले तुम्हाला क्लिअर करून देतो. व्यवस्थित एक्सप्लेन करतो आणि मग आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया मार्क्स ऍप्लिकेशन. ओके, लक्ष द्या. तर पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की हा जो टॉपिक आहे ड्युअल नेचर, त्यासाठी ही डायग्राम समजून घ्या. इथे एक फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे. फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे ना, ही ग्रुप 1 मध्ये आहे. तुम्ही ग्रुप 1-2 एलिमेंट बघा, की फोटो इलेक्ट्रिक सेल तयार करण्यासाठी सीझियम वापरतात. ओके. मग सोडियम आहे, सीझियम आहे. ओके. त्याच्यावर जेव्हा लाईट इन्सिडेंट होते, त्या लाईटमध्ये फोटॉन असतात, त्याची एनर्जी असते एच म्यू. किंवा फोटॉनच्या एनर्जीसाठी एचसी अपॉन लॅम्बडा हाच फॉर्म्युला वापरायचा हे लक्षात घ्या. फोटॉनच्या एनर्जीचा प्रश्न आला, फोटॉन हा शब्द आला, की त्याच्या एनर्जीसाठी हा फॉर्म्युला वापरायचा. बरं. हे फोटॉन जेव्हा इथे इन्सिडेंट होणार, इलेक्ट्रॉन बरोबर त्याचं कोलिजन होणार आणि इथून इलेक्ट्रॉन बाहेर पडणार विथ सर्टन व्हेलॉसिटी. आता इलेक्ट्रॉनकडे व्हेलॉसिटी आहे म्हणजे तो कायनेटिक एनर्जी अक्वायर करणार. मग हाफ एम व्ही स्क्वेअर मॅक्स. ओके. पण इथून बाहेर पडण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला वर्क फंक्शन म्हणणार. ओके. म्हणजे या एनर्जीचा वापर करून या दोन एनर्जी आपण तयार झाल्या, म्हणजे थोडक्यात याचा वापर करून बाहेर पडला आणि पुढे गेलाय. मग याचा अर्थ हाफ एम व्ही स्क्वेअर मॅक्स त्याच्यामध्ये वर्क फंक्शन ऍड केलं की मला एच म्यू मिळेल. एच म्यू. ओके. बरं, हे प्लस इकडे काय होतील? मायनस होतील. मग मला पहिलं इक्वेशन असं मिळेल, हाफ एम व्ही स्क्वेअर मॅक्स म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी दॅट इक्वल्स टू एच म्यू मायनस एच म्यू नॉट. आता लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 1 कडे मी तुम्हाला नेणार आहे. सांगतो, नीट लक्ष द्या बरं का. शांतपणे लक्ष द्या. मी असं लिहितोय, हाफ एम व्ही वन स्क्वेअर. बघा मी काय लिहितोय. हाफ एम व्ही वन स्क्वेअर मी लिहिलंय. दॅट इक्वल्स टू एच इंटू जी इन्सिडेंट लाईट आहे त्याची फ्रिक्वेन्सी ट्वाइस थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, ट्वाइस दॅट ऑफ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि मायनस इथं आहे एच म्यू नॉट. दिले एका प्रॉब्लेम मध्ये. दुसरी कंडिशन पण दिले की हाफ एम व्ही टू स्क्वेअर त्याच्यामध्ये इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी 5 टाइम्स थ्रेशोल्ड आहे. ही तर फिक्स असणार आहे. आणि त्यांनी V1 अपॉन V2 हा रेशो विचारलाय. 3-4 वेळा रिपीट आहे. 2024 मध्ये रिपीटेड क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. मग काय झालं सांगा बघू. मग V1 अपॉन V2 ब्रॅकेट स्क्वेअर. रेशो घेताना हाफ एम ला हाफ एम कॅन्सल. ओके. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. शांतपणे बघा बाळांनो. ट्वाइस एच म्यू नॉट मधून एच म्यू नॉट मायनस केलं की 1 एच म्यू नॉट येणार. 1 एच म्यू नॉट. 5 मधून 1 मायनस केलं की 4 एच म्यू नॉट. ह्याला हे कॅन्सल होणार आणि V1 अपॉन V2 ची व्हॅल्यू 1/2 येणार. V1 अपॉन V2 ची व्हॅल्यू काय येणार? 1/2. ओके. ओके. बाजूला सरकतोय. तुमचे 3-4 पीवायक्यूज क्लिअर झाले. ओके. हे नोट डाउन करून ठेवा. मी आता दुसरं सांगतो तुम्हाला. हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. मग तुम्हाला सांगू का? त्यांनी मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला 4-5 वेळा विचारलाय. मग मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येणार बघा. व्ही नॉट. बघा मी काय करतोय. व्ही नॉट ट्वाइस व्ही नॉट. हे 2 इकडे घेतोय. ओके. मी तुम्हाला सांगू का? ऍक्च्युअली ना मला असं वाटतंय स्टॉपिंग पोटेन्शियल विचारलंय. ठीक आहे. मग मी असं लिहितो. व्ही स्क्वेअर आठवलं मला स्टॉपिंग पोटेन्शियल विचारलंय. ट्वाइस ई बाय एम. मला का आठवलं माहितीये का स्टॉपिंग पोटेन्शियल विचारलंय? बघा ही व्हेलॉसिटी आणि हे स्टॉपिंग पोटेन्शियल. ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे. ओके. कारण चार्ज टू मास रेशो असतो. चार्ज टू मास रेशो असतो आहे का? ई बाय एम. हे इथलं एम खाली आलंय. उघडा स्कोर बूस्टर. 2002 पासूनच्या एमसीक्यूज बघा. नाही तुम्हाला हा 4-5 वेळा प्रश्न दिसला तर मला विचारा पुन्हा. कॉन्फिडन्स आला? म्हणजे कायनेटिक एनर्जीचा हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे. ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. बरं चला. मग कायनेटिकच्या फॉर्म्युल्यामध्ये इथे लिहू का मी? ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल लिहितो.
चला मी नेक्स्ट स्लाइड मध्ये जातोय. नेक्स्ट स्लाइड घेतोय. लक्षात घ्या. मग E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल दॅट इक्वल्स टू HC अपॉन लॅम्बडा आणि HC अपॉन लॅम्बडा नॉट. ऐका. स्टॉपिंग पोटेन्शियल जेव्हा व्ही नॉट होतं तेव्हा वेव्हलेंथ लॅम्बडा होती. असं देतील तुम्हाला ते. आता वेव्हलेंथ 3 लॅम्बडा देतील. 3 लॅम्बडा. स्टॉपिंग पोटेन्शियल मात्र 6 टाइम्स होईल. फॉर एक्झाम्पल द्यायला लागलोय बरं का मी. मला पाहिजे तशा व्हॅल्यू घ्यायला लागलोय. आणि विचारतील तुम्हाला थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काढा. आता हिंट देतो. हे पहिलं इक्वेशन, दुसरं घ्या की रेशो. ई व्ही नॉट ला ई नॉट कॅन्सल होईल, 1/6 येईल. आणि इकडे येणार 1/लॅम्बडा, 1/लॅम्बडा नॉट, 1/3 लॅम्बडा, 1/लॅम्बडा नॉट. हे कसं काय झालं? HC, HC, HC कॉमन काढून कॅन्सल काढा. 5 ते 6 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन वर्क फंक्शनचा फॉर्म्युला आहे HC अपॉन लॅम्बडा नॉट. आता सांगू का? 2 वर्क फंक्शन दिलेत. Φ1 चला त्यावेळेस आपण लॅम्बडा 1 लिहूया. दुसऱ्याला Φ2 त्यावेळेस आपण लॅम्बडा 2 लिहूया. आता तुम्हाला सांगतो Φ1 आणि Φ2 दिलंय आणि लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 मधला डिफरन्स विचारलाय. मी तुम्हाला सांगू का? मग लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू HC अपॉन Φ1, लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू HC अपॉन Φ2. ऑब्व्हियसली Φ1 जर कमी असेल तर लॅम्बडा 1 जास्त असणार आहे. Φ2 जर जास्त असेल तर लॅम्बडा 2 कमी येणार आहे. लक्षात घ्या. मग मोठ्या वेव्हलेंथ मधून छोटी वेव्हलेंथ मायनस करायची. पण करू काय? सांगतो. लक्ष द्या. मी सांगतो Φ1 HC अपॉन लॅम्बडा 1. मग डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो HC ची व्हॅल्यू 1242 लिहून टाकायची आणि त्यावेळेस लॅम्बडा घ्यायचं नॅनोमीटर मध्ये. आन्सर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येईल. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येईल. आणि जर तुम्हाला HC ची व्हॅल्यू 12420 घेतली तर लॅम्बडा तुम्हाला एंगस्ट्रॉम मध्ये घ्यायचंय, पण आन्सर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येणार. एक्स्ट्राऑर्डिनरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात घ्या. खूपच इम्पॉर्टंट आहे. खूपच इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. सिरियसली खूप इम्पॉर्टंट आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू 207 देतील. 207. 207. चला 6 ने मल्टिप्लाय करूया. 6 7 जा 4. आलं का? 1242. आलं का? समजलं का? आणि इथं सॉरी थांबा. इथं Φ2 आहे. मी एवढंच इरेज करतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, की मॅग्नेटिक मटेरियल आपण पहिला व्हिडिओ कंप्लीट केलाय. ड्युअल नेचर हा दुसरा व्हिडिओ आहे. सोपं आहे, सोपं आहे. पण एकदा प्रॅक्टिस कोण करणार? तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल. तर मी सांगतो जवळ-जवळ मी 7च मिनिटाचा तुमचा वेळ घेतलाय. 7च मिनिटाचा वेळ घेतलाय आणि नेहमीप्रमाणे हे मार्क्स ॲप्लिकेशन आहेच आपल्याकडं. मी तुम्हाला सांगू का? ह्याच्यात सगळेच क्वेश्चन ईझी, ईझी, ईझी आहेत. मग थांबा मी तुम्हाला सांगतो. ह्यात आणखीन गंमत आहे. बघा, ही लाईट इन्सिडेंट होते. त्याच्यामध्ये फोटॉन असतात. लाईटची इंटेन्सिटी जेवढी जास्त, तेवढा फोटॉन जास्त. जेवढे फोटॉन जास्त, तेवढे कोलिजन जास्त. यामुळं करंट जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी असतो. करंट हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी असतो. करंट हा डायरेक्टली मग इंटेन्सिटी वाढली करंट वाढणार ना? वाढणार. बरं. हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी दॅट इक्वल्स टू HC अपॉन लॅम्बडा मायनस वर्क फंक्शन किंवा एच म्यू मायनस वर्क फंक्शन. म्हणजे इन्सिडेंट लाईटची वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी वर कायनेटिक एनर्जी डिपेंड आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी म्हणूया आपण. आणि कायनेटिक एनर्जी तसं इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वेव्हलेंथ. मी लिहिलंय पण इथं मायनस साइन हे डोक्यात ठेवा बरं का. म्हणजे वेव्हलेंथ वाढली तर कायनेटिक एनर्जी कमी होणार आहे. फ्रिक्वेन्सी वाढली तर वाढणार आहे. ओके. मग आता मला सांगायचं तुम्ही नीट लक्ष द्या. बघा. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येतो मी एच ट्वाइस म्यू नॉट आणि मायनस यू. म्हणजे त्यांनी काय दिलंय माहितीये का, की इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डच्या डबल आहे. इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डच्या डबल आहे, लक्षात घ्या. आता प्रश्न आहे की त्यांनी इंटेन्सिटी आय होती ती 3 टाइम्स इन्क्रीज केली. पण जी फ्रिक्वेन्सी आहे ती 1/3 केली रे. फ्रिक्वेन्सी काय केली? 1/3. जाऊ दे. इंटेन्सिटी तर 3 टाइम्स वाढवली ना. मग मला सांगा इंटेन्सिटी वाढल्यावर करंट कमी होईल का वाढेल? तुम्ही मला सांगा. ऑब्व्हियसली माझ्या मनात आलं तुम्ही पटपट वाचलं म्हणजे अरे वाढणार ना इंटेन्सिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. फ्रिक्वेन्सी होतो डिपेंडच नाहीये. फ्रिक्वेन्सी कमी करा काय फरक पडतोय? पण नाही फरक पडला, पडला, पडला. तर लक्ष द्या.
तुम्ही जेव्हा ही इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी जेव्हा 1/3 कराल, ओके, तेव्हा डोक्यात आलं का? 2 ला 3 न डिव्हाईड केल्यावर लेस दॅन 1 आन्सर येतंय. मग त्याच्यात हा नंबर -1 केला की आन्सर निगेटिव्ह आणि कायनेटिक एनर्जी निगेटिव्ह येणारच नाहीये. म्हणजे आपली कंडिशन काय असते माहितीये का? हा ग्राफ ओळखा, बऱ्याच वेळा परीक्षेत आलाय, ही सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असेल, तरच फोटोइलेक्ट्रिक इमिशन होणार आहे. मग या प्रॉब्लेममध्ये तुम्ही इंटेन्सिटी दुप्पट, तिप्पट, चौपट करा. मग तुम्ही फ्रिक्वेन्सी 3 टाइम्स कमी केल्यामुळं करंट करंट डायरेक्टली झिरो होणार. फोटोइलेक्ट्रिक इमिशन होणारच नाही या लक्षात घ्या. आता मला सांगा, आइन्स्टाईनचा पार्ट कव्हर झाला. आता डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ तुम्हाला माहिती आहे. E इक्वल्स टू mc स्क्वेअर आणि प्लँक्स क्वांटम E इक्वल्स टू hc अपॉन लॅम्बडा. दोन्ही पण एनर्जीचे फॉर्म्युलेत करा की कंपेअर. म्हणजे मला मिळणार की mc स्क्वेअर इक्वल्स टू hc अपॉन लॅम्बडा. सी नाही जाऊ दे कॅन्सल. मग लॅम्बडा इक्वल्स टू h अपॉन m इंटू सी. सी म्हणजे वेलॉसिटी बरं का रे बाळांनो. सी म्हणजे वेलॉसिटी. चला आता मी पटापट काय करतोय बघा. लॅम्बडाचा पहिला फॉर्म्युला mv. लॅम्बडाचा दुसरा फॉर्म्युला एम. ओके. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. हे 2 इकडं जाऊ दे. त्याला एम न पण मल्टिप्लाय करा. म्हणजे इकडं एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर काढा स्क्वेअर रूट. त्यामुळं मास इंटू वेलॉसिटीची व्हॅल्यू अंडर रूट ट्वाइस एम ई. टाका की इथं व्हॅल्यू. मग हा लॅम्बडाचा पहिला फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला, आता तिसरा फॉर्म्युला. लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन पी. पी ची व्हॅल्यू ट्वाइस एम ई. ऐका आता मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे जर हेवी ऑब्जेक्ट असेल, त्याची डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ कमी येणार. मग तुम्ही आता मार्क्स ऍप्लिकेशन ओपन करून असे 3 चार्ट असणारा एक क्वेश्चन बघायचा. हे लॅम्बडा 1, हे लॅम्बडा 2, हे लॅम्बडा 3, हे लॅम्बडा 4 आणि या ठिकाणी काहीतरी मास असेल. समजा हे M1, M2, M3 समजा. समजून घ्या. ही वेव्हलेंथ कमी आहे का जास्त आहे? आता ग्राफ खाली-खाली आहे म्हणजे हे बघा, ही तुम्ही वेव्हलेंथ घेतली. ग्राफ खाली-खाली याचा अर्थ वेव्हलेंथ इथं कमी आहे. वेव्हलेंथ कमी आहे याचा अर्थ मास जास्त असणार आहे. बरं, तर असे प्रॉब्लेम्स आहेत की त्यात कायनेटिक एनर्जी त्यांनी 2 टाइम्स इन्क्रीज केली. आता 2 टाइम्स इन्क्रीज केली पण हे रूटमध्ये आहे. म्हणजे लॅम्बडा बाय रूट 2 होणार. 3 टाइम्स इन्क्रीज केली. लॅम्बडा बाय रूट 3 होणार. लॅम्बडा बाय रूट 3 होणार. फॉर्म्युले झाले आपले 3 झाले. चौथा फॉर्म्युला आता. लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन रूट ट्वाइस एम आणि कायनेटिकचा फॉर्म्युला ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल इतका महत्वाचा आहे ना. फोटॉन, प्रोटॉन, हिलियम सगळी डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ विचारतात. तेव्हा आपण काय करतो? आपण बाकी सगळं कॉन्स्टंट समजतो. नाही. चार्ज सुद्धा वेगळा येणार. हेलियमवरचा चार्ज वेगळा येणार. प्रोटॉनचा चार्ज वेगळा येणार. रेशो घेताना त्याचा विचार करावा लागेल. आणि इलेक्ट्रॉनचा विचार केला आपण. बघा मी इथं काय लिहितोय. जर मी इलेक्ट्रॉनचा विचार केला तर डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ येणार आहे 12.28 आणि स्टॉपिंग पोटेन्शियल एंगस्ट्रॉम मध्ये. आणि सगळ्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू टाकून ही व्हॅल्यू मिळते. आणि म्हणजे सीईटी ला मजाच आहे आणि बोर्ड आपल्या बोर्डच्या पुस्तकात पण आहे बरं का हे. नॅनोमीटर मध्ये पाहिजे असेल तर 1.228. एंगस्ट्रॉम मध्ये पाहिजे असेल तर 12.28. ओके. शांतपणे लक्ष द्या. किती फॉर्म्युले झाले? 5वा आणि 6वा. आता सेकंड पोस्टुलेट आहे की MVR इक्वल्स टू NH अपॉन 2 पाय. बोहोर्स पोस्टुलेट लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो. इथं काय करतोय बघा. हे 2 पाय इकडे घेतोय मी. मग 2 पाय R. हे N मी खाली घेतोय आणि दॅट इक्वल्स टू H. मास इंटू वेलॉसिटी खाली घेतोय. आणि हीच तर डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आहे. मग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा 7वा फॉर्म्युला 2 पाय RN अपॉन N. हे N म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग स्ट्रक्चर ऑफ ॲटम, मॉलिक्युल्स, न्यूक्लियर तुम्हाला माहित आहे. R प्रपोर्शनल टू N स्क्वेअर असते. एनर्जी प्रपोर्शनल टू 1 अपॉन N स्क्वेअर असते. पण R प्रपोर्शनल टू N स्क्वेअर आहे. मग मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्सॉर्ब करून जेव्हा हायर ऑर्बिट मध्ये जाईल तेव्हा रेडियस वाढली. आणि रेडियस वाढल्यानंतर डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ सुद्धा वाढणार. ही सुद्धा एमसीक्यू आहे. इन्क्रीजेस लक्षात घ्या. मग आता फळ्यावर तुम्हाला हे फॉर्म्युले आहेत. त्याच्या अगोदर हे फॉर्म्युले आहेत. त्याच्या अगोदर हा एक पहिला फॉर्म्युला एक एक जाऊ दे म्हणूया आपण. इथे बघा पहिल्यांदा ह्याच्यावर 3 फॉर्म्युले दिसत आहेत मला. बॉक्स केल्यात मी आणि इथे 4 फॉर्म्युले दिसत आहेत. मग डी ब्रॉग्लीजचे टोटल 7 फॉर्म्युले झाले. आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन झालं. तो डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट आहेत. त्यातले थोडे पीवायक्यूज बघा फक्त काय आहेत तुम्हाला सापडते का बघा. फोटो सेलचे ऍप्लिकेशन्स बघा. टॉपिक मस्त आहे. 2 क्वेश्चन्स येतात. मॅग्नेटिक मटेरियल 1 क्वेश्चन येतोय. म्हणजे आपण डे 2 मध्ये आपण लक्षात घ्या
3 मार्कावर पोहोचलोय. काही दिवसातच आपण 15-16 मार्कापर्यंत पोहोचू रे. पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय रे, माझ्यावर खूप ऑफलाईन, ऑनलाईन सगळा लोडच लोड आहे म्हणूया आपण. पण मी जे आता सुरुवात करून दिली ना, तसं करा ना. करा ना फॉर्म्युल्याची लिस्ट तयार. वाढवा ना तुमचा कॉन्फिडन्स, वाढवा. नेक्स्ट टॉपिक सांगतो आत्ताच. स्ट्रक्चर ऑफ एटॉम, मॉलिक्युल्स एंड न्यूक्लिया. 2 प्रश्न पुन्हा. 5 मार्क झाले. मग मी ई पण घेणार आहे. ई मी घेणारच आहे. पण फॉर्म्युले तुमचे केले पाहिजेत तुम्ही. ठीक आहे मग. ऑल द बेस्ट. धन्यवाद.